तर आहे ना, उद्या मार्गशीर्ष महिना चालू होत होता आणि गुरुवार पण होता, म्हणून म्हणलं ह्यांना आज आपल्याला काहीतरी आणा. तसं पण लई दिवसापासून खाल्लं नाही. लई दिवसापासून म्हणजे रविवारीच खाल्लं होतं बरं का. तरी पण मला लई दिवस झाल्यासारखं वाटते. तर इथं हे म्हणले चालते आणतो. मग मी काय थांबते काय, मी लगेचच मस्तपैकी 6 वाजल्यापासूनच तयारी केली. तर इथं भाकऱ्या गरम गरम अशा भाकऱ्या करून घेतल्या. चिकन उकड काढायला ठेवलं, त्यात हळद मीठ टाकलं. मी काही कांदा वगैरे टाकत नाही, एकदम सिंपल असतं माझ्याकडं. तर अशी मस्तपैकी उकड काढून घेते आणि जास्त आहे ना मी ती लिंबू मीठ मसाला टाकून असं हे करत नाही. माझ्याकडे एकदम साधं आणि सिंपलच राहतं. एकदा करून बघा ही रेसिपी, एकदम खूप सोपी आणि सुंदर आहे बरं का. जास्त डोकं लावायची गरज लागत नाही. तवा घेतला, तव्यामध्ये हिरवं वाटण, हळद मिरची मसाला टाकला, चिकन मसाला टाकला आणि तेच आहे ना तडका मी त्याच्यामध्ये ओतला. जास्त भांडं भरवत नाही, काही नाही. तर आपण आणि ह्याच तव्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, सुकं करायला घ्यायचं. तर त्यासाठी आहे ना मी तेल ओतलं. तर तुम्ही म्हणसाल तेल प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये, तर हेच कारण का मी ह्याच्यामध्ये आहे ना तेल काढून ठेवलं होतं तर देवासाठी. तर म्हणसाल देवासाठी वेगळं असतं, नाही, मी जो आपण खातो ना तेच देवाला तेलाची वात लावते. तर आहे ना तिथं लई दिवस झालं, मी 17वरून आल्यापासून ते तेलच बदललं नाही. मग देवाला आहे ना नवीन पिशवी आणली आणि मी ते हे केलं. मग इथं पण सुकं काढलं. सुक्यामध्ये हिरवं वाटण, मिरची पावडर, मसाला, चिकन मसाला, हळद आणि मीठ आणि मस्तपैकी हलवून घेतलं आणि त्याच्यावर वाफेला झाकण ठेवलं. तर पलीकडं पण बघा किती छान हे झालं होतं. दोन्ही पण एकदमच आणि वेळ पण कमी. तर किती छान आणि सुंदर लागते बघा. इथं किती छान तेल सुटलं होतं. अर्धवट हे झालं ना तर मी त्याच्यानंतर मसाला टाकला. तर एकदम सुंदर आणि सुरेख. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि अशी रेसिपी एकदा करून बघा. थँक्यू.